नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एन्झा कंपनीचा जो दोडका आहे संतोष हा सर्व प्रसिद्ध आहे, ज्याची डिमांड ही अत्यंत खतरनाक आहे. आणि डिमांड काय आहे, ही व्हरायटी काय आहे, या कंपनीचे जे प्रतिनिधी आहे त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊन त्याची पूर्ण ही डिटेल्स थोडी माहिती शेतकऱ्यांना कळली पाहिजे, म्हणजे ते का लावतात. तर सर नमस्कार, तुमची सर्व माहिती. माझं नाव सुनील भोजने, मी एन्झा साडेनला प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं काम बघतो. तर आपण जी व्हरायटी बघत आहात इथे ती आपली संतोष व्हरायटी आहे, दोडक्यामध्ये संतोष. तर ह्या व्हरायटीबद्दल बोलायचं झालं तर कोणतीही व्हरायटी दोडक्यामध्ये का फेमस होते त्याच्यामध्ये 2-3 बेसिक कारणे. एक तर त्याची फ्रूट क्वालिटी, त्याची उत्पादन क्षमता आणि त्याची जी आपण लॉन्जिटिव्हिटी म्हणतो, की क्राप किती दिवस चालतं त्याच्यावर. तर ह्या व्हरायटीबद्दल सांगायचं तर आपली ही व्हरायटी लागवडीनंतर 40-42 दिवसात पहिला तोडा देते. आणि मेन बेसिक ह्या व्हरायटीमध्ये काय आहे की इतर दोडक्यापेक्षा ही व्हरायटी वेगळी काय किंवा फार्मरची डिमांड का करतात, कारण की जे पहिलं जे यील्ड आहे, म्हणजे पहिल्या ज्या 10 तोड्यातलं यील्ड आहे किंवा पहिल्या ज्या 8 तोड्यातलं यील्ड आहे ना, त्याला आपण बल्क यील्ड म्हणतो किंवा आपण याला थोडक्यात टेक्निकल भाषेत सांगायचं तर गायनोसिस लाईन आहे. म्हणजे मादा कळीची संख्या खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे याला प्रचंड प्रमाणात पहिले अर्धा तोड्यात यील्ड निघून जातं. म्हणजे ते यील्ड पूर्ण लाईफ सायकलमध्ये हाय राहतं, त्याला बाकीचे बीट नाही करू शकत. आणि दुसरी याची जी टॉलरन्स लेवल आहे, की आपण म्हणतो 2 प्रकारचे जनरली वेलवर्गीय पिकावर आजार येतात, पावडरी मिल्ड्यू आणि डाऊन. बरोबर. तर त्याच्यासाठी पण ही व्हरायटी सहनशील आहे आणि व्हायरससाठी पण सहनशील आहे. टॉलरंट नाही म्हणत आपण, सहनशील आहे. बरोबर. तर असं आहे या व्हरायटी. आणि याची फ्रूट क्वालिटीमध्ये काय आहे, विशेषतः फ्रूट क्वालिटी ना, फळाचा जो कलर आहे एकदम गडद हिरवा रंग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याचा फर्मनेस, याची जी किपिंग क्वालिटी आहे, दोडका दाबल्यानंतर तुम्ही एकदा बघा याच्या रिजेस पण हार्ड आहे. जे म्हणजे जेव्हा ट्रान्सपोर्ट होतो ना दोडका, तेव्हा कॅरेटमध्ये होतो, तर ते रिच ब्रेकिंग हा एक प्रॉब्लेम असतो. याच्यामध्ये दाबल्यानंतर पण तुम्हाला रिच ब्रेकिंग दिसणार नाही, रिच थोडा स्मूथ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम सिलेंड्रिकल फ्रूट आहे. याच्यामध्ये फ्रूट डिफॉर्मिटी जी आहे ती खूप कमी येते. न्यूट्रिशन जर मॅनेजमेंट चांगला असेल तर खूप कमी डिफॉर्मिटी ती एकसारखा कलर आहे. आणि जो हिरव्या दोडक्यामध्ये पाहिजे असतं की जो शिरा आहे त्या काळ्या पाहिजे. म्हणजे आपण ज्या रिजेस म्हणतो ह्या शिरा आहे ना, त्या पूर्णपणे एक समान आकाराच्या आहे. पुढे रिजेस ब्रेकिंग नाही आहे, रिजेस येलोईंग नाही आहे. आणि फ्रूट क्वालिटी आणि उत्पादनामध्ये प्रचंड उत्पादन देणारा, म्हणजे दोडक्यामध्ये 27 टनापर्यंत पण या व्हरायटीत उत्पन्न काढणारे फार्मर आहेत. 27-30 टनापर्यंत ऑन ॲव्हरेज 17-18 टन दोडक्याचं उत्पन्न येतं आणि याचं लोकांनी काढलं. त्यामुळे एवढी डिमांड आणि क्रेज आहे. तर बेसिक की अर्ली यील्ड खूप आहे. जे पिकअप होतो ना व्हरायटीचा उत्पन्नाचा पहिल्यापासून, तो ब्रेक होत नाही. म्हणजे भरपूर दूरपर्यंत चांगलं उत्पन्न होतं. स्टेडी व्हरायटी आहे, खूप सुंदर अशी. याला आपण उन्हाळ्यामध्ये पण लागवड करायला रिकमेंड करतो संतोषला. ध्रुवला आपण सांगतो की खरीपमध्ये लावावं जूनपासून पुढे. ध्रुव आणि संतोषमध्ये फरक एवढाच आहे की हे समरसाठी थोडं आपण रिकमेंड करतो. आणि थोडा कलरमध्ये फक्त शेडमध्ये एक शेडचा फरक आहे. संतोष ध्रुवपेक्षा फक्त एक शेड कमी, बाकी डिफरन्स काही नाही. तर मित्रांनो, ह्या बाप व्हरायट्या म्हणता येईल आज मार्केटच्या, ज्या पहिल्यांदाच बुक होऊन जातात. जिथं पण आले शेतकरी स्वतःहून घेऊन जातात. तर यंदाचं काम खूप चांगलं आहे मित्रांनो, नक्कीच तुम्ही ही व्हरायटी घ्या. धन्यवाद.